Hello student, next point from the chapter nuclear chemistry and radioactivity, that is applications of radioisotopes. Applications. First, radioisotopes are used in generation of electricity. Second, in radiocarbon dating. Radiocarbon dating technique. Third, in medicine. First, generation of electricity. Generation of electricity. Electricity, it is generated from steam, as well as that steam is produced by burning of oil, coal or natural gas. हा जी आपण पारंपरिक पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. फ्रॉम 1 gram of uranium 235 after its fission reaction, it produces 24,000 kilowatt per hour इलेक्ट्रिसिटी. इतकी इलेक्ट्रिसिटी ही 1 ग्रॅम युरेनियमच्या फिजन रिॲक्शननं मिळते. का जी इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी जवळजवळ 12 बॅरल इतकं ऑइल बर्न करावं लागतं किंवा 3 टन्स इतकं कोल त्यासाठी बर्न होतं आणि तेवढीच अमाऊंटची एनर्जी ही 5000 मीटर क्यूब नॅचरल गॅस बर्न झाल्यानंतर मिळते. म्हणजे केवळ 1 ग्रॅम युरेनियम पासून तेवढीच एनर्जी मिळते. म्हणजे हाय एनर्जी प्रोड्यूस होते ड्युरिंग फिजन रिॲक्शन. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी प्रोसेस काय? इन जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, large amount of energy is produced from small amount of fissionable uranium 235 or plutonium 239. When high speed neutrons are bombarded on these fissionable isotopes, it gives smaller nucleus as well as large amount of heat is produced, and that heat is utilized for generating electricity. Means heat is used to heat the water. That heat is that water is converted into steam, and that steam turns the turbines which produces electricity. म्हणजे जे टर्बाइन्स फिरवण्यासाठी स्टीम वापरली जाते, ती स्टीम ही वॉटर हीट करून मिळवली जाते आणि ते वॉटर हीट करण्यासाठी जी फिजन रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमधून जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी वापरून वॉटर हीट केलं जातं. वॉटरपासून स्टीम मिळवली जाते आणि ती स्टीम टर्बाइन्स फिरवण्यासाठी वापरली जाते का जेणेकरून टर्बाइन्स फिरून ते मॅग्नेटच्या साहाय्यानं त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर होतं. आणि त्यासाठी एक स्कीमॅटिक डायग्राम दिलेली आपल्या पुस्तकामध्ये. हे युरेनियमचे रॉड आणि हाय स्पीड न्यूट्रॉन, सोर्स ऑफ न्यूट्रॉन, हे युरेनियमवर बंबार्ड केले जातात. वॉटरचं रूपांतर कशात होणार? हाय प्रेशर स्टीममध्ये. हाय प्रेशर स्टीम, जी स्टीम टर्बाइन्स फिरवण्यासाठी वापरले जाते. आणि ही रिॲक्शन जी फिजन रिॲक्शन आहे ही कशी अनकंट्रोल रिॲक्शन आहे, परंतु ती कंट्रोल करण्यासाठी मॉडरेटर म्हणून D2O किंवा ग्रॅफाइट वापरलं जातं.
means uranium are stacked into the moderator like D2O or graphite, which is incorporated with cadmium, which absorb high speed neutron. जे एक्सेस न्यूट्रॉन आहे ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे कॅडमियम करतं, जे D2O आणि ग्राफाईटमध्ये इनकॉर्पोरेट केलेलं असतं. आणि ही रिॲक्शन होत असताना जी एनर्जी प्रोड्यूस होते, हीट प्रोड्यूस होते, ती वॉटर ॲब्सॉर्ब करतं, वॉटरचं रूपांतर स्टीममध्ये होतं आणि स्टीम टर्बाईन्स फिरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याच्या प्रोसेसमध्ये ती कामी येतं. हे झालं जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फॉर पीसफुल पर्पज. देन रेडिओ कार्बन डेटिंग टेक्निक. रेडिओ कार्बन डेटिंग टेक्निक ही टेक्निक कशासाठी वापरली जाते तर हिस्टॉरिकल किंवा आर्चिओलॉजिकल जे स्पेसिमेन असतात, ऑर्गॅनिक स्पेसिमेन असतात, म्हणजे जसं डायनासोर किती वर्षापूर्वी होता, किंवा एखादी लाकडी वस्तू असेल प्राचीन अवशेष असतील प्राण्यांचे वनस्पतीचे, तर ते किती वर्षापूर्वीचे होते, तर हे शोधून काढण्यासाठी ही कार्बन डेटिंग टेक्निक यूज केली जाते. मग ही कार्बन डेटिंग टेक्निक काय आहे तर ॲटमॉस्फिअरमध्ये कॉस्मिक रेजमधून जे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात ते नायट्रोजनवरती बंबार्ड केले होतात आणि त्यामुळे कार्बन 14 तयार होतो, जो रेडिओ ॲक्टिव्ह असतो. 714 प्लस न्यूट्रॉन, इट गिव्स nitrogen 713, it gives carbon 14 6, nitrogen 714 plus neutron 01 gives carbon 14 plus hydrogen, बरोबर, हायड्रोजन 11. आणि हा जो कार्बन 14 आहे हा कसा आहे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. इट इमिट्स बीटा पार्टिकल्स. हा बीटा पार्टिकल्स चं इमिशन करतो आणि पुन्हा यापासून नायट्रोजन 14 तयार होतो. ही त्याची प्रॉपर्टी आहे. अँड हाफ लाईफ ऑफ कार्बन 14 इज इक्वल टू 5730 इयर्स. ही कार्बन 14ची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, ज्याचा हाफ लाईफ 5730 इयर्स असतं. मग आता हाफ लाईफवरून आपण डीके कॉन्स्टंट काढतो. डीके कॉन्स्टंट इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T1 हाफ. मग आपल्याला T1 हाफ माहीत असेल आणि ही जर व्हॅल्यू आपण इथं इनपुट केली 730 इयर्स, इट इज इक्वल टू 121 into 10⁻⁴ per year. And by using this formula, T equal to 2.303 divided by lambda log to the base 10 N0 divided by N, where N0 is the initial activity of radioactive isotope, N is activity remains after time T, आणि लॅम्बडा इज डीके कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला टीची व्हॅल्यू माहीत असेल, लॅम्बडाची व्हॅल्यू माहीत असेल, N0 माहीत असेल, N माहीत असेल, तर आपण टी त्याचं टाईम काढू शकतो किंवा त्या टाईमला किती ॲक्टिव्हिटी रिमेन्स आहे ती काढू शकतो किंवा इनिशियल ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज कार्बन डेटिंग टेक्निक. अँड थर्ड इज इन मेडिसिन. In medicine, radioisotopes having two types of uses, that is for diagnosis and for therapeutic. Diagnosis म्हणजे शोधून काढण्यासाठी, थेराप्युटिक म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटसाठी. मग शोधून काढण्यासाठी फॉर एक्झाम्पल क्रोमियम 51, इट इज यूज्ड फॉर स्प्लीन इमेजिंग. स्प्लीनचे इमेज कॅप्चर करण्यासाठी. आयर्न 59 फॉर बोन मॅरो ट्रीटमेंट. बोन मॅरो ते डिसीज शोधून काढण्यासाठी आयर्न 59 वापरलं जातं. त्यानंतर थेराप्युटिक आयोडीन 131 यूज्ड फॉर थायरॉइड कॅन्सर.
thyroid cancer. Then phosphorus 35 used for leukemia, blood cancer साठी. त्यानंतर कोबाल्ट 60 इट इज यूज्ड इन कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सर ट्रीटमेंट. त्यानंतर रॅडियम सुद्धा वापरलं जातं. इट इज इम्प्लांटेड इन ट्यूमर. 226 implanted in tumor. These are some applications of radioisotopes.